सदाफुली या काव्य प्रकाशनामध्ये सर्व मान्यवर आपण सर्व यांचं मनापासून स्वागत। नवनवीन स्वप्न घेऊन ज्यांनी इतकी सुंदर रचना केलेली आहे त्या काव्य महोत्सवाकडे आपण वळतोय। अशा कवी कवयित्रींचा आता काव्य महोत्सव होईल। माननीय अश्विनी काळे मॅडम। नमस्कार। इथे उपस्थित मान्यवर तसेच वल्लरी प्रकाशन आणि सहभागी कवी कवयित्री यांचं मी मनापासून स्वागत करते। तसेच मला इथे उपस्थिती दिल्याबद्दल आणि मला एक स्टेज दिल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते। येस, आणि इथे माझे विद्यार्थीही आलेले आहेत, त्यांचंसुद्धा मनापासून आभार की अभ्यासातला वेळ काढून तुम्ही इथं आलात मला ऐकण्यासाठी। थँक्यू सो मच। मी स्त्रीच्या एका अंतर्मनाबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच पुरुषाच्या सौंदर्याबद्दल लिहिण्याचा एक वेगळा प्रयत्न केला आहे। तर त्यातील भाग प्रथम अंतर्मनीचं सौंदर्य किंवा अंतर्मनीचा शृंगार अशा पद्धतीने मी सादर करू इच्छिते। आज माझ्या अंतर्मनीच्या गुपितांचा शृंगार आहे, हास्य असले मुखावर जरी तरी हृदयात भैरवी राग आहे। डोळे माझे वर्णिती सारे काव्यांमध्ये, जळत्या तेजाचा मात्र कोणाकडे लेख आहे। आवाज माझा मधुर जरी स्वरात वेदना दाटल्या, काळजाच्या एका धाग्यात किती मी कथा बांधल्या। आज माझ्या अंतर्मनीच्या गुपितांचा शृंगार आहे, कोमल असली काया तरी मनात शिवरंजनी राग आहे। केश माझे लिहिती अनेक, रेशमांचे देती लेख, बसला ना कधी काव्यात कोणा माझ्या क्षणाक्षणांचा त्याग। रोज नव्याने जगते मी मनात वेदना लपवीत, आत माझ्या अपुऱ्या तार स्वप्नांची वेगळीच। आज माझ्या अंतर्मनीच्या भावनांना जाण आहे, एक स्त्रीचं अस्तित्व म्हणजे यमन राग आहे, यमन राग आहे। उपस्थित पुरुष मंडळींना नक्की आवडेल, त्यांच्यावरती कोणीतरी काही लिहिलं आहे, तर नक्कीच मी भाग 2 सादर करू इच्छिते। त्याच्या रुबाबात दडलेला धीर गंभीर दरारा, छातीवर उभा अभिमान, चालण्यात वाराचा झंकारा। काळ्या जाज्वल्य मिशांचा चेहरा उठावदार थाट, दाढीच्या रेषेतून उमटलेला पुरुषी सौंदर्याचा नाजूक घाट। त्याचे डोळे गडद सरोवर, शांत तरी अथांग, बघता बघता मन हरवते शब्द जातात हरवून। खांद्यावर उभा सामर्थ्याचा डौल, खांद्यावर उभा त्याच्या सामर्थ्याचा डवल, पावलात जिद्दीची चाहूल, स्वतःचा मार्ग स्वतःच कोरणारा, जगासमोर खंबीर अन बळकटीचा सहूल। हास्य त्याचं धुसर, हास्य त्याचं धुसर ढग फोडून येणाऱ्या किरणांसारखं, क्षणभर थांबून पाहावं असं काहीतरी त्यात खास। पुरुष तो, पुरुष तो केवळ देहधारी उपस्थिती नव्हे तर एक संस्कार, शांत आसमंतात दडलेलं वादळ, वादळातही माणुसकीची नाळ। त्याच्या सामर्थ्याला गाज नाही, त्याच्या सामर्थ्याला गाज नाही, सौंदर्याला आरसा नाही, तो उभा राहतो मूल्यांवर, कदाचित म्हणूनच त्याला काळाचीही भीती नाही, त्याला काळाचीही भीती नाही। आपण अश्विनीताईंचा सन्मान करूया। अश्विनीताईंचे स्पर्धा परीक्षेत देणारे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत।